छत्रपती शिवाजी महाराज की ओम नमः पार्वती पते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. महाराष्ट्रातला असा एक खतरनाक किल्ला जो बाहेरून एक अखंड महाकाय दगडी सुळका दिसतो, ज्याचा आकार पाहूनच मन भरून येतं, पण आतून तो एखाद्या पाईप सारखा पोकळ आहे. ना कोणतीही आधुनिक यंत्रसामग्री, ना इंजिनियर, ना आजच्या सारखं तंत्रज्ञान. तरीही शेकडो वर्षापूर्वी दगडात कोरलेल्या या पायऱ्या आजही तितक्यात मजबूतीने उभ्या आहेत. अरुंद, वळणदार आणि खडकाच्या आतून जाणाऱ्या या पायऱ्यांचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या. कोथळीगडाचा हा प्रवास जितका सुंदर आहे तितकाच रोमांचकही आहे. चला महाराष्ट्रातल्या या अनोख्या किल्ल्याची सफर करूया. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. मित्रांनो, भटकंती करायला आणि आपले गडकिल्ले फिरायला आज आपण अशीच एक जबरदस्त भ्रमंती करणार आहोत. ती म्हणजे ऐतिहासिक कोथळीगडाची, ज्याला पेठचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हिरवीगार झाडी, पक्ष्यांची किलबिलाट आणि सोप्पा पण तितका सुंदर ट्रेक. नवशिक्यांसाठी हा किल्ला एकदम परफेक्ट आहे. मित्रांनो, जर तुम्हाला येथे यायचे असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे कर्जत स्टेशन. मुंबई किंवा पुणेकरांसाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. सेंट्रल लाईन वरून कर्जतसाठी लोकल ट्रेन्स मिळतात. कर्जत स्टेशन बाहेरून गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबिवली गावात जाण्यासाठी एसटी बस किंवा शेअरिंग रिक्षा मिळतात. आता माझ्या स्क्रीनवर बघा. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर हा आहे आंबिवली ते पेठ गावचा रस्ता. आपण मॅपवर व्यवस्थित समजून घेऊया की गाडी कुठे पार्क करायची. तर सगळ्यात आधी आमचा अनुभव सांगतो. आम्ही आमची बाईक येथे आंबिवली गावात पार्क केली होती. इथे गाड्या लावण्यासाठी सुरक्षित आणि चांगली जागा उपलब्ध आहे. जर तुम्हाला पुढे घाटात गाडी चालवायची नसेल तर तुम्ही आमच्यासारखी गाडी इथेच लावून पुढे चालत जाऊ शकता. पण जर तुम्हाला गाडी थेट वरपर्यंत न्यायची असेल तर हा रस्ता बऱ्याचपैकी चढणीचा आणि घाट रस्ता आहे. तुम्ही तुमची बाईक थेट पेठ गावाच्या एंट्री पॉइंट पर्यंत घेऊन जाऊ शकता. तिथे गावकऱ्यांनी पर्यटकांसाठी अधिकृत पार्किंग स्पेस तयार केली आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोघांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असून तिथून अगदी माफक शुल्क घेतले जाते. तुम्ही जेव्हा कधी कोथळीगडाच्या ट्रेकसाठी याल तेव्हा गाड्या पार्क केल्यावर किंवा बसमधून उतरल्यावर इथे आंबिवली गावातच नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय तुम्हाला पाहायला मिळेल. हे आहे हॉटेल कोथळीगड. इथे गरम गरम पोहे, मिसळ आणि चहा घेऊन तुम्ही तुमच्या ट्रेकची एक फ्रेश सुरुवात करू शकता. शिवरायांचं नाव घेऊन टाकूया पहिलं पाऊल. मित्रांनो, आपण त्या साईडला पार्किंग लावली. तिथं हॉटेल होतं. तिथं हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे केला. असं इथं आलो. ह्या साईडला इथं अजून एक पार्किंग आहे. पार्किंग केल्यावर इथं 2 फाटे फुटतात. एक लेफ्ट साईडला जातो आणि एक राईट साईडला जातो. तर आपल्याला वर लेफ्ट साईडला जायचं आहे. तिकडे बघा हॅपी लँड फार्म असलेलं आहे. तिथं ॲरो दाखवलं आहे. त्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला वर जायचं आहे. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. आज आपली भटकंती आहे कोथळीगडावर आणि आज कोथळीगडाची आपण भ्रमंती करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आज माझ्यासोबत आहे अतिश सावंत, सुनील आणि तुम्ही भूषणला बघितलं असणार. म्हणजे भरपूर साऱ्या ट्रेकमध्ये असतोच भूषण सकपाळ. आज आपला ट्रेक आहे गड संवर्धनचा. येतात गडप्रेमी, पण ते काय करतात की बॉटल वगैरे कचरा वगैरे असतो ना तो तिथं टाकून जातात. ते आपण कचरा वगैरे गोळा करू आणि परत आम्ही खाली आणू. मित्रांनो, आम्ही जिथं गोपाळ सावंत म्हणून त्यांचं हॉटेल आहे खाली, तिथं नाश्ता केल्यानंतर त्याच्याच बाजूला 1 मिनिटाच्या अंतरावर पार्किंग झोन आहे. तिकडे पार्किंग फ्रीमध्ये आहे. जिथं पण नाश्ता केला ना तिथून काहीतरी 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे एंट्री गेट तिथं ते बघा. इथं कचरापेटी आहे. अजून काही साफ नाही गेली आहे. पुन्हा बाटल्या वगैरे इथंच आहेत. बघू आता आपण येता म्हणजे वरून गडावरून खाली करत आपण सर्व गोळा करत येणार आहोत. जाताना पूर्ण वर जाणार आहोत. वरचा आधी पूर्ण साफ करणार, नंतर हळूहळू खाली आम्ही जरा बाटल्या कचरा वगैरे कुठे आहे ते वेचत येणार आहोत.
आतापर्यंत रस्ता आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता, म्हणजे बाईक जाऊ शकते पण कुठपर्यंत जाऊ शकते आता बघूया. असा 5 मिनिटानंतर चालत राहतो असा नॉर्मल ट्रेल आहे, रस्ता वगैरे प्रॉपर आहे. तो कुठपर्यंत आहे आता बघूया. आंबिवली ते पेडगाव साधारण 45 मिनिटांचा रस्ता आहे आणि पेडगावाच्या पाठीमागेच कोथरीगडाचा मुख्य सुळका दिसतो. पण मित्रांनो, आमची ही भ्रमंती फक्त फिरण्यापुरती मर्यादित नाही आहे. आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या मोहिमेसाठी इथे आलो. आजच्या या मोहिमेत मला साथ देणार आहे साई कृपा एकता स्पेशल वेलफेअर फाउंडेशन हे मंडळ, जे हे सर्व मावळे आज माझ्यासोबत जोडले गेले आहेत. आपण गडावर जातो, तिथला निसर्ग अनुभवतो, पण काही पर्यटक तिथे जाताना स्वतःसोबत कचरा घेऊन जातात आणि तो तिथेच टाकून येतात. म्हणूनच गड चढताना वाटेत दिसेल तो कचरा गोळा करायचा आणि कोथरीगडाला प्लास्टिक मुक्त करायचं, हाच आजचा आमचा मुख्य संकल्प आहे. निसर्गाचं रूप जितकं सुंदर आहे तितकंच ते कधी कधी धोकादायकही असू शकतं. कोथळीगड चढत असताना वाटेतल्या झाडीमध्ये आपल्याला एक ग्रीन व्हाईन स्नेक, ज्याला मराठीत हरणटोळ किंवा शेलाटी म्हणतात, हा साप अगदी झाडाच्या पानासारखा हिरवगार असतो, त्यामुळे सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही. म्हणूनच जे ट्रेकर्स येथे येणार आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, मुख्य वाटेवरूनच चला. उगाच शॉर्टकट मारण्याच्या नादात दाट झाडीत जाऊ नका. आपण निसर्गाच्या घरात चाललोय. स्वतःची काळजी घेत ट्रेक पूर्ण करा. रस्त्यावरून जाताना अनेकदा आपल्याला असं एखादं दृश्य दिसतं ज्याने काचाचा थरकाप उठतो. एका निष्पाप धामण सापाचा रस्ता ओलांडताना गाडीखाली चिडून मृत्यू झाला होता. मृत्यूनंतरही त्याची विटंबना होऊ नये म्हणून मी त्याला हळूच उचललं आणि रस्त्याच्या कडेला झाडीत नेऊन ठेवावं लागलं. धामण हा पूर्णपणे बिनविषारी आणि शेतकऱ्यांचा मित्र असलेला साप आहे. आपल्या केवळ 5 सेकंदाच्या घाईमुळे एका निष्पाप जीवाचा अंत होतो. पुढच्या वेळी ग्रामीण भागात गाडी चालकांनी डोळे उघडे ठेवावेत आणि निसर्गाचा आदर करावा. मित्रांनो, आता आपण तिकडे फुलं घेतली, ती छोटी छोटी दिसतात ना मुलं, त्यांच्याकडून सरळ आलं ना की आपल्याला एक सरळ रस्ता दिसतो आणि एक राईटला आहे. तर आपल्याला इथे राईटने जायचं आहे. हे बघा, इकडे बोर्ड दिसेल, त्याच्या बाजूला ते राईट आहे, इथून आपल्याला वर जायचं आहे. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण गडाच्या मुख्य पायऱ्यांजवळ आलोय. या किल्ल्याला कर्जतच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून ओळखला जातो. 1684चा इतिहास, ज्या किल्ल्याला लाभला नारूजी त्रिंबकांच्या रक्ताने, जो किल्ला पावन झाला. अशा या कोथळीगडावर आपण उभे आहोत. गडाच्या माथ्यावर आणि गुहेच्या परिसरात आपल्याला प्राचीन तोफा पाहायला मिळतात. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या तोफांसोबत पर्यटक हमखास फोटो काढतात. हा कोथळीगडाचा सगळ्यात मोठा युनिक पॉइंट आहे. गडाच्या मुख्य सुळक्याच्या आतून गोल फिरत जाणाऱ्या पायऱ्या थेट कातळात कोरलेल्या आहेत. गडाच्या पायथ्याशी म्हणजेच पेडगावातून वर आल्यावर एक मोठी गुहा लागते. या गुहेत भैरवनाथ देवाचे मंदिर आहे. गुहेचे खांब अतिशय सुंदर कोरलेले आहेत. ट्रेकर्स अनेकदा इथे विश्रांती घेण्यासाठी थांबतात. गुहेच्या अगदी बाजूला आणि दगडावर वर जाताना कातळात खोदलेली पाण्याची टाकी पाहायला मिळतात. यातील काही पाण्याचं टाकं इतकं स्वच्छ आणि थंड असते की ते पिण्यासाठी वापरले जाते. कातळातील पायऱ्या चढून जेव्हा तुम्ही गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतात, तिथून संपूर्ण परिसराचा विहंगम नजारा दिसतो. तिथून पद्मगड, सिद्धगड, भीमाशंकर आणि राजमाचीचा हा संपूर्ण परिसर आणि खाली पसरलेलं पेडगाव स्पष्ट दिसतं. गडावर प्रवेश करताना एक छोटा उद्ध्वस्त झालेला दरवाजा आणि जुन्या कातळातील वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात, जे या किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाचा पुरावा आहे. औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी अब्दुल कादिरला पाठवलं होतं. का माहीत आहे? कारण या किल्ल्यावरती मराठ्यांचा सर्व शस्त्रसाठा आणि दारुगोळा होता. पहिल्या लढाईत किल्लेदार नारूजी त्रिंबक यांनी अब्दुल कादिरला पराभूत केलं. पण नंतर जेव्हा औरंगजेबाने आणखी मोठी फौज पाठवली तेव्हा दुर्दैवाने स्वराज्याचे काझी हैदर आणि मानकोजी पांढरे फितूर झाले आणि हा किल्ला मुघलांकडे गेला. मुघलांनी या किल्ल्याचं नाव बदलून फितूर
म्हणजेच विजयाची किल्ली असं ठेवलं होतं. पण या किल्ल्याचं नाव कोथळीगड का आहे, तर जसा माणसांचा कोथळा बाहेर काढावा तशा या किल्ल्याच्या पायऱ्या चक्क डोंगराच्या पोटातून म्हणजेच कोथळ्यातून कोरल्या गेल्या आहेत. इथल्या प्राचीन इंजिनियर्सनी डोंगराच्या बाहेरून पायऱ्या न बांधता स्पायरल एक्सकेव्हेशनचा वापर केला. विज्ञानानुसार जर त्यांनी सरळ खड्डा खणला असता तर डोंगर कोसळला असता, पण या खोल 3D डिझाईनमुळे वरच्या दगडांचं लाखो टन वजन भिंतीवर अचूक बॅलन्स होतं. हे प्राचीन रॉक इंजिनिअरिंग पाहून थक्क व्हायला होतं. कोथळीगड चढताना मला असं काही पाहायला मिळालं ज्याने माझ्या अंगावर शहारे आले. माझ्या मागे जे आजोबा आणि आजी गड चढत आहेत त्यांचं वय 84 वर्ष आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांनो, आपण 20-30 मधले तरुण 4 पायऱ्या चढल्या की आपली दमशाक होते, आणि दुसरीकडे हे 84 वर्षाचे आजोबा ज्यांच्या काळजात छत्रपती शिवरायांचा विचार आणि दगडांबद्दल प्रेम जिवंत आहे. आणि सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे आजोबा या वयातही गडावर कचरा करत नाहीत, पण सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या तरुण पिढी मात्र इथे प्लॅस्टिक टाकून जातात. जर आपण जड पाण्याच्या बाटल्या वर आणू शकतो तर रिकामी झाल्यावर हलक्या बाटल्या खाली का नाही नेऊ शकत? गड किल्ले त्यांना स्वच्छ ठेवणे हे आपल्या प्रत्येक शिवभक्तांचं कर्तव्य आहे. मित्रांनो, तुम्ही पर्यटक गडांवर फिरायला येतात ते वर पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता भरलेली, पण ती खाली बॉटल झाल्यावर ती तुम्हाला खाली घेऊन यायला जमत नाही. भरलेली बॉटल वर घेऊन जाता पण खाली आणायला जमत नाही. हे कसं जमतं तुम्हाला? आता महाराजांचे एवढे गड आहेत ते आपल्यामुळेच असे खराब होतात. पुन्हा जे महाराजांचे गड किल्ले आहेत ते आपलं काम आहे स्वच्छता राखणं. आज आम्ही आणि साई कृपा फाउंडेशनने मिळून हा परिसर स्वच्छ केला आहे. असो हिमालय बलाढ्य विशाल जरी, भय नाही आम्हास फारसा, शिवराजा वेरण आमुची आणि सह्याद्रीचा वारस. माझं असं ठाम मत आहे की ज्याला सह्याद्री चढायची सवय आहे तो हिमालय सहज चढू शकतो, कारण सह्याद्री एक्स्ट्रीम आहे. उन्हाळ्यात ऊन, हिवाळ्यात थंडी आणि पावसाळ्यात भयंकर पाऊस, पण इथेच मनाची तयारी होऊन जाते. आम्ही एवढी मोठी चढण चढून आल्यावर गडाच्या माथ्यावर असा गरमागरम वाफवलेला चुलीवरचा चहा मिळाला ना तर स्वर्गसुख यापेक्षा वेगळं काही नसतं. सगळा थकवा एका मिनिटात गायब झालाय. मित्रांनो, दिवसभर गड फिरून आणि स्वच्छता मोहीम राबवून आम्ही संध्याकाळी सुखरूप खाली आलो. एखाद्या श्रमानंतर पोटात कडकडून भूक लागली होती. मग आम्ही जेवण्यासाठी पुन्हा गाठलं आंबिवली गावातलं हॉटेल कोथळीगड. आणि जेवणात घरगुती चवीची गरमागरम बटाट्याची भाजी, चुलीवरची भाकरी, वरण भात आणि सोबत तोंडी लावायला लोणचं. एकदम सात्विक आणि उत्तम जेवण होतं. आम्ही जेवण असतानाच बाहेर मस्त पावसाने हजेरी लावली. निसर्गाची ही सोबत आणि हे जेवण आमचा आजचा संपूर्ण दिवस सार्थकी लागला. तुम्ही जेव्हा कधी कोथळीगडच्या ट्रेकसाठी याल तेव्हा या हॉटेल कोथळीगडला नक्की भेट द्या. इथली घरगुती चव तुम्हाला नक्कीच आवडेल. पावसाळ्यात येत असाल तर चांगल्या ग्रीपचे ट्रेकिंग शूज वापरा, सुरक्षित राहा. तर मित्रांनो, आजचा हा कोथळीगडाचा ट्रेक, आमची स्वच्छता मोहीम आणि हा सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या मावळ्यांसाठी एक लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर नक्की क्लिक करा, जेणेकरून आपले पुढील ऐतिहासिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रोमांचक गडभ्रमंतीमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, निसर्गाचा आदर करा आणि काळजी घ्या. जय शिवराय. मित्रांनो, आता आपण पेडगाव इथून डायरेक्ट आता आंबोलीच्या दिशेने चाललो आहे. आंबोली गाव आहे ना, तिकडे आम्ही पार्किंग केली आहे त्या दिशेने. आम्ही किती वाजता निघालो? वरून 2:45ला, आणि आता वाजले आहेत 3:45. अजून हा अर्धा तासाचं तरी, अर्धा तासामध्ये पोहोचू ना? हो, अर्धा तासाचं अजून अर्धा तासाचं अंतर आहे बाकी. आणि आपल्याला वर जायला 3-2.5 तास लागतात आपल्याला वर जायला, जर तुम्ही ब्रेक घेऊन जात असाल तर. आणि आपल्याबरोबर गड संवर्धन करणारे साई एकता कृपा, त्या लोकांनी भरपूर जे पर्यटकांनी बॉटल वगैरे, जे पिशव्या वगैरे टाकलेले ते सर्व उचलून आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेलं एक डस्टबिन आहे तिथं
स्टोअर केले, म्हणजे कारण तुम्ही गडावर पाणी घेऊन जाता भरलेलं हेवी वेट, आणि खाली एकदम रिकामी बॉटल तुम्ही घेऊन येऊ शकत नाही. तुम्हाला हे जरा कुठले गड किल्ले एकदम घाण करायला एवढी छोटी बॉटल तुम्हाला परत घेऊन यायला किती टाईम लागेल, आणि हेवी पण नसणार. तर मित्रांनो, तुम्ही जर ट्रेकला वगैरे गेला, कुठला गड वगैरे भ्रमंती करायला गेला, तर अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे काय असेल ते बॅगमध्ये टाकून परत घेऊन या, जेणेकरून असं काही मतलब गड किल्ले वगैरे घाण होणार नाही. मित्र रवींद्र परब खूप मेहनत घेतो आहे, गड किल्ले एक्सप्लोअर करून येतो आणि बऱ्याच लोकांना माहिती व्यवस्थित पुरवतो. तर माझ्यामध्ये त्याचा जो चॅनल आहे जॉय बॉय ट्रॅव्हलर, सर्वांनी त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि भेटूया अशाच एका आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो.